नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज 26 जानेवारी निमित्त आम्ही मल्हारगड किल्ल्यावरती जाण्याचे नियोजन केले आहे. पुढे आता सध्या आम्ही दिवे घाटातून वरती आलो आहोत. पुढे पाहूया मल्हारगडावरील काही सुंदर असे क्षण. नमस्कार मंडळी, आपण आज आलो आहोत मल्हारगड किल्ल्यावरती. तुम्ही समोर पाहत आहात तो मल्हारगड किल्ला आहे, जो दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी सगळ्यात शेवटी मराठ्यांनी बांधलेला किल्ला आहे हा. आपण ज्यावेळेस चोर दरवाजातून आत येतो त्यावेळेस अशी तटबंदी सुस्थितीत आहे सध्या अजूनही. सूर्यनारायणाने खूप छान असे सुंदर दर्शन दिले आहे. चोर दरवाजातून ज्यावेळेस आपण थोडंसं पुढे येतो त्यावेळेस डाव्या हाताला आपल्याला एक विहीर लागते. अजूनही विहीर खूप छान आहे. इथे मला वाटतं कोणतं तरी प्रतिष्ठान काम करत आहे, जे की चांगल्या प्रकारे काम चालू आहे. इथे समोर पाहताय 2 मंदिर दिसत आहेत, ते पण बघूया आपण कोणते आहेत ते. आणि हा भगवा ध्वज खूप सुंदर. आपण आता तळघराकडे जात आहोत. टॉर्च लावा गावाला. टॉर्च लावा. मल्हारगडावरील वैशिष्ट्यामध्ये तळघर खूप छान आहे. अजूनही खूप छान सुंदर तळघर आहे अजूनही. जय शिवराय भावांनो. तर आता आम्ही आलेलो आहेत मल्हारगड किल्ल्यावरती. तर इथं अतिशय सुंदर असा एक छोटासा तलाव आहे, आपण बघू शकता इथे. आपण ज्यावेळेस मल्हारगडावरती येतो त्यावेळेस तटबंदी सुरुवातीला पाहतो. समोर असणारा महादरवाजा. समोर असणारा हा महादरवाजा. हा महादरवाजा प्रतिष्ठानने बसवलेला आहे. खूप छान असे अजूनही तटबंदी आहे, खूप छान. गडावरचे विशेष म्हणजे तटबंदी, खंडोबाचे मंदिर, महादेवाचे मंदिर. लोकांची जास्त ये जा नाही आहे इथे. मल्हारगडावरती ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस सुस्थितीमध्ये तटबंदी आहे. परत प्राचीन असं मंदिर खूप छान आहेत. खंडोबाचे मंदिर आहे, काही राजवाड्याचे अवशेष आहेत. प्लस पॉईंट असा आहे की तळघर जे आहे ते खूप सुंदर आहे. आणि प्लस अजून एक हे जे मंदिर आहे ना, महादेवाचं मंदिर, खूप आवडलं. खूप महादेवाचं मंदिर बघू शकता. इतकं सुंदर मंदिर बनवलेलं आहे ना, अजूनही खूप सुंदर मंदिर आहे.
बघा, हे पहा मंदिर. खूप विलक्षण असं स्ट्रक्चर आहे. तो मराठा साम्राज्यातील हा शेवटचा किल्ला मानला जातो, बांधला गेलेला आहे. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर. मी आतमध्ये जाऊन महादेवाची पिंड दाखवतो. खूप सुंदर. मल्हारगडावरती विशेष म्हणजे महाराजांचे जुन्या आकृतीमध्ये खूप छान फोटोज. मल्हारगडाचे विशेष म्हणजे इथे जास्त गर्दी नसते, इकडे जास्त लोक येत नाही आहेत. हा सासवडमधील जो दिवे घाट आहे, दिवे घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेलेला आहे. आपण मल्हारगडावरती आल्यानंतर महादरवाज्यातून ज्यावेळेस आतमध्ये येतो त्यावेळेस डाव्या साईडला जी तटबंदी आहे तिथून थोडंसं वरती आल्यानंतर जे पाठीमागं जे दिसतं ना, पाठीमागं जे दिसतं ते एक खंडोबाचं मंदिर आहे आणि एक महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आणि अलीकडे एक हनुमानाचे मंदिर आहे. गडावरून वारं खूप लागतंय. गडावरून दिसतं ना बघताना पुरंदर, वज्रगड, सिंहगड, राजगड ही जे डोंगर रांग आहे दिसणारी, इथून सिंहगड पण दिसतो पण सध्या खूप ऊन आहे त्याच्यामुळे दिसणार नाहीये प्रॉपर. तटबंदी खूप छान आहे, अजूनही तटबंदीला खूप मस्त आहे. मल्हारगडावरती ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस पाहण्याचे ठिकाण म्हणजे खंडोबा मंदिर, महादेव मंदिर प्लस शिवाजी महाराजांची एक प्रतिकृती, खूप छान अशी मूर्ती आहे, खूप छान. छत्रपती शिवाजी महाराज की जय.